एक वाक्य सांगा, जगातली सगळी दुःख घालवण्याची ताकदच कीर्तनात आहे. किती मोठं संकट असू द्या तेवढं गार करण्याची ताकद फक्त. तुम्ही आता माझ्यासमोर बसलेलं, तुमच्या डोक्यातली खटकीच गेली इळ भरायची. काय टेन्शन मी सेंटर आहे. माझे कीर्तन ऐकून गेलेल्या माणसाला मी सर्टिफिकेट देणार बसलेल्या कोणत्याही बी. 6 महिने त्याला अटॅक येत नाही. सर्टिफिकेट घ्यायचा आपण. तू एकटा हसतो घरी गेलो, मोकळा होतो मोकळा. आणि जी माणसं मोठ्यानं हसतात ती सज्जन असतात, आणि जी गालात हसतात प्युअर गद्दार. महाराज विनोद समजू नका, हसणं ही ईश्वरानं दिलेली देणगी आहे. ती काही मानव निर्मित आहे का? देव निर्मित आहे. हसलंच पाहिजे. हो, आपल्या आयुष्यात सगळ्यात मोठा वाईट दिवस कॅमेरावाला आपल्याला हसायला सांगतोय. त्या दिवशी माणसानं फाशी घ्यावा. फोटोवाला आपल्याला आपल्या पुढे येतो, स्माईल 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 स्माईल, मग आपण म्हणायचं ईश्वरानं दिलेली देणगी आपल्या आयुष्यात सगळ्यात मोठा अपमान. अरे हसत हसत जगा ना, हसत हसत मारा. महाराज तुम्हाला मला जीवन आहे. तुम्हाला मला जीवन आहे. महिला मंडळ महिला मंडळ, भांडे घासणारीचं मुलगा रडायला लागलं. भांडे घासणारीचं मुलगा रडायला लागलं तर कोणी त्याला जवळ घेतं. भिकारणीचं पोरगं रडायला लागलं तर कोणी त्याला 2 रुपये. या जगामध्ये एक आई झाली महाराज. त्या आईनं 4 मुलं जन्माला घातली, पण जगातला एक माणूस असा नाही झाला महाराज का त्यांनी त्यांचा गाल वाढला नाही का मुक्का घेतला नाही. हो, एका आईनं मुक्का नाही घेतला का एका माणसाने गाल नाही वाढला. अरे गाल वाढायचा मुक्का घ्यायचं जाऊ द्या महाराज, पण तोंडातला शब्द सुद्धा कधी चांगला गेला नाही. तो तर जाऊ द्या, पण पोटाला अन्न दिलं नाही. पण त्याच आईचा एक मुलगा विश्वाचा गुरु ठरला, एक मुलगा जगाची आई ठरला, एक मुलगा साक्षात ब्रह्मदेव ठरला, आणि एक आदिमाया शक्ती ठरली. विश्वाचा तो गुरु स्वामी निवृत्ती लातारू विश्वाचा गुरु ठरला. आणि आपल्याला काय रोग झालाय. आता जर एखाद्याला म्हणलं टाळ नीट वाजव, मला म्हणला बाबा टाळ तू, मग हे दिंड्या बिंड्या फुटल्या का म्हणून. अरे दिंड्या काढणारे जे लोक ना, यांच्यावर इतके वाईट दिवस येणार आहे 2-3 वर्षात. एकट्याला झेंडा घेऊन जावा लागेल, लोकच नाही का. अहो माणसं फुगीर झाली महाराज. नम्रता परमार्थात राहिली नाही लोकांना. पूर्वी आपण भजन शिकलो तर फटके सहन करायचं, अपमानाची बाजू सहन करायचं. आपण भजनात बसायचं, कोणी टाळ ओढून घेतला तरी आपण भजनात बसत होतो. आज भजनाकडे डोळे वाचून पाहायचे सुद्धा दिवस नाही. ठेवून ते भजन गेलं उडत. मग दिंड्यांचं हेच झालं, टाळ नीट वाजव, मला म्हणला दुसरी दिंडी. खेळ झाला फार त्या दिंड्यांना. परमार्थ वाढला नाही, परमार्थात अहंकार वाढला, आणि अहंकारामुळे परमार्थाचं वाटवं झालं. हो, दुसरा मुद्दा संपला. तिसरा मुद्दा आज गायकवाद कुणी जन्मंडपाले माईक सिस्टीमाले या खंडाळ नाम सप्ताह कार्यक्रमाचे आयोजक श्रीमद भागवत ग्रंथराज ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण ग्रामस्थ मंडळ 12वी गाव. कार्यक्रमाचे आयोजक संयोजक ग्रामस्थ भजनी मंडळ गावदेवी मंदिर ग्रामस्थ भजनी मंडळ महिला मंडळ 12वी गाव तालुका कल्याण. कार्यक्रमाचे आयोजक संयोजक ग्रामस्थ भजनी मंडळ गायकवाद गुणेजन मंडपाले माईक सिस्टीमाले बचत गटाच्या बाया महिला आघाडीच्या बाया कॉलेजचे पोरं दारुडे बिरुडे याच्यात नाही ते. हा दारुडे बिरुडे बेवडे बिवडे उद्या कोणी म्हणाय नको मा नाव नाही घेत. मी कीर्तनाला जाऊन माझं नाव नाही घेतलं. कॉलेजच्या पोरी बिरी, बापाला धोका देणारे पोरी, पळून जाणाऱ्या पोरी, बापाला उचलून ना पडणारी पोरं, 90 पेणारी पोरं, दारुडे बिरुडे बेवडे बावडे पुढारी फादारी सगळ्यांच्या वतीनं 12वी गाव कल्याण कल्याण परिसरातील गायकवाद सगळ्या मंडळीला धन्यवाद. आणि मागणी पर कीर्तनाला सुरुवात. मग तुम्ही म्हणाला आतापर्यंत चाललं काय होतं. आतापर्यंत चाललं होतं ते एकदम फायनल आहे. अभंग कोणाचा आहे चिंता करायची नाही. हे मुद्दे काळाची गरज आहे. फक्त नम्रतेत देव आहे एवढं फायनल करा. माघार गेला. मोटरसायकलवर 3 जण चालले, फुल पेले, उसाचा ट्रक भरून आला, त्यानं हॉर्न वाजवला. गरज आहे का नाही हॉर्न वाजवले. याला राग आला. ही बिनबापाची अवलाद 90 हल्ली भंगार क्वालिटी. याने त्याच्या 2 कानपट्टीत ठेवून दिल्या. का वाजवला हॉर्न. तो कच्चा नव्हता, टामी घेऊन उतरला, खुब्यातूनच काढले तिने. हे उतरले म्हणले गुडघे गेले गाडशे. मग नम्र वागल्यानं काय मरत आहे का.
उगाच माझा टेलपणा करायचा. मोटरसायकलवर चाललं ना कुत्र्याला लात आणते ती. त्याचा बाप पिसाळेला होता. काय बावळटपण आहे. हो, गायक वादकोणी सप्ताह कमिटीला धन्यवाद. आणि कीर्तनाला 2-3 मुद्दे देवाकडे मागायचे ना अभंगाला सुरुवात करायची. हे देवा शेतकरी वर्ग सुखी हो दे, हिंदू धर्माचं दैवत काय वाचू दे, हिंदू धर्म टिकू दे, वारकऱ्याची पताका चंद्र सूर्य आहे तोपर्यंत फडकत राहू दे, प्रत्येकाच्या गालावर हसू राहू दे, एवढी ईश्वरच्याने प्रार्थना. आणि सांगा देवाला, देवा तुम्हाला गरीब कर. देवा देवा तुम्हाला गरीब करणार. अरे मला माहिती आहे देवा, तुझा भक्त जितका गरीब तितका तू दयाळू. तुझा भक्त जितका गरीब तितका तू दयाळू. खरं सांगू का देवा तुला, तुझी भक्तीन गरीब होती तर दळू लागायला आला, तुझी भक्तीन गरीब होती तर भाजी काढू लागायला आला, तुझा भक्तीन गरीब होती तर बाळणपणाला आला, आणि तुझी भक्तीन गरीब होती तर मा शिकू लागला ना. हा मग खरं सांग ना देवा, मला माहिती आहे ना सातवा, मला माहिती आहे ना देवा, मी वैकुंठी नसे हे तुझं ब्रीद आहे, भानुबिंबाई न दिसे. मग एक कर ना देवा, माझ्या फक्त 2 गोष्टी नेऊ नको देवा. एक, माझ्या गालावरचं हसू नेऊ नको, आणि माझ्या घरातलं समाधान नेऊ नको. आणि त्याच मागणीला अनुसरून आजचा अभंग आहे. अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी गायकवाद गुणे आणि टाळकरी बेडकरी यांनी जरा बारीक लक्ष द्या. पहिलं जग शून्य होतं. हाला हा म्हणा, नाही तर नाहीला नाही म्हणा. पहिले कोठेच नव्हते काही, जग सोन्याला रानागे. पहिले कोठेच नव्हते काही, जग सोन्याला रानागे. आवगे जुळण्याच होते मागे, कर्म तेरे तेरे ते. जुळण्याच होते मागे, कर्म तेरे इथे यायचं आपल्याला. ही गाडी बिडी हे ना काय, हे मरून जाऊ दे, काय का मागू नये, काय उपयोग आहे. देव काय, देव रात्रीत नोटांवर झोपणारा सकाळी भीक मागू शकतो. हो, सकाळी भीक मागणारा दुपारी गाडीतून हात काढू शकतो. दुपारी गाडीतून हात काढणारा त्याच गाडी खाली संध्याकाळी मारू शकतो. त्याला काय करील ते काय नोगी महाराज, करील ते काय नोगी महाराज, करील ते काय महाराज, करील ते काय महाराज. पारी पाय बीज सुतांगी, सुतांगी, पारी पाय बीज सुतांगी, सुतांगी, पारी पाय बीज सुतांगी, सुतांगी, सुतांगी. करील ते काय नोगी महाराज, करील ते काय नोगी महाराज, करील ते काय नोगी महाराज, करील ते काय महाराज. राजाचा रंकाही करू शकतो आणि रंकाचा राजाही करू शकतो. मेन मुद्द्यात घिसलोय आपण, थोडं किचकट आहे. पहिलं जग शून्य होतं. पहिले कोटे नव्हते, काही चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्यच होते. पायी कानोबा तेरे 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 बोल जा. याचा अर्थ अजून जग तयार झालं नाही. जग तयार करायचं ज्याने ठरवलं त्याचं असं म्हणणं आहे, एक एकलेची कंटिन्यू म्हणून केली निर्माण 14 गुणे, किंवा जेने हे विश्व निर्मिले. देवाने जग तयार करायचं ठरवलं. आता काय केलं ऐका. पहिलं जग होतं ब्रह्म, मूळ ब्रह्म एकच आहे. आता हे जाती विती ह्या सगळा बावलाटपण आहे. तिकडे तर आपलं डोकं लावायची काही याडपटायचे कुठं नाही लागत त्यांना. हा, आमच्याकडे एकच जात आहे, देखा मनुष्य जात सकळ स्वभावता भजनशील. तिसऱ्या अध्यायात होईल. आता ऐका, झालं माणूस तयार करायचं ठरलं, म्हणजे माणूस नाही ठरला. काय काय ठरलं. पहिलं होतं एम ऐ ऐ, पहिलं शून्य होतं, त्यातून ब्रह्म तयार झालं. आणि ब्रह्मातून 4 खाणी झाल्या, जारद, स्वेदच, अंडच, उद्भिद. 4 झाल्या खाणी, 84 लक्ष झाल्या योनी. आणि देवाने जगाकडे पाहिलं तर माणूसच नाही तर जग करून काय करता. मग देवाने असं ठरवलं, याला आयुष्य द्यायचं कमी, पण अशी बुद्धी द्यायची यानं देव पाहिला नाही पाहिजे, देव झाला पाहिजे. आपण देव पाहायचा नाही. काय पाहतो 16 तास हळद दिलं उभं होतं मागच्या एकादशीला. बारीत गारठ लाखेरात 6 बिड्याचे बंडल खपले आणि 3 तंबाखूच्या पुढे हाणल्या. आणि तांबडं फुटायच्या टायमाला मंदिराजवळ आलं, घुसलं आतमध्ये. समाधीजवळ जाताना वाकावं लागत.
वाकलं त्याला वर कॅमेरा दिसला. समाज सोहळ्याच्या काळात कॅमेरा ठेवत्या, आपण दिसत होतो त्याच्यात. हा मी कसा दिसतो पाहायला गेला त्याच्यात, पुजाऱ्याने लोटला बाहेर. तो बाहेर आल्या म्हणला समाधीच नाही हो आतमध्ये. अरे बाबा देव पाहू नका, देव व्हा. पुरावा तिसरा अध्याय. तुम्ही देवा ते भजाल, देव तुम्हा तृष्टवेल आणि परस्पर घडेल प्रीतीजेत. वा वा वा. देव माणूस करायचं ठरवलं, याला आयुष्य दिलं कमी, पण बुद्धी इतकी दिली आणि याला आयुष्य कमी दिलं तेच बरं झालं. याला इनमिन दिले 100, 50 गेले झोपेत, शिल्लक राहिले 50. 50 मध्ये 3 टप्पे: बालपण, तरुणपण, म्हातारपण. लहानपण गेलं टिंगल्या टवाळ्या करण्यात, म्हातारपण गेलं सासरवाडीचं कल्याण करण्यात, तरुणपण आणि म्हातारपण गेलं खाटा होताना पडण्यात. काय केलं म्या, काय केलं म्या, काय केलं नाही तो. अरे देवा, म्याच पैदा केला आणि माझ्यावर धावला. आता शिकतो धावलाय, आता शिक धावलाय. जर सही केली नाही तर मोक्षील भाऊ. अरे करू नये तो केला व्यापार व्हायला भार कुटुंबाचा. नाही केले ते एक अभंग सांगतो तुम्हाला, नाटाचा अभंग आहे. मी तर अनाथ अपराधी कर्महीन मती मंदबुद्धी तुझम्या ठेवले नाही कधी वाचे कृपानिधी. माय बापा नाही ऐकले गायले गीत धरलेला सांडिले तर नावडे पुराण बसले संत केले होतो परनिंदा. करू नये तो केला व्यापार व्हायला भार कुटुंबाचा. नाही केले तरी त्याचे भ्रमण पाळीला पिंडकर चरण नाही. संत सेवा घडले दान पूजा लोकांना मूर्तीचे. असंग संघ घडले आणि बहुता धर्मपाव नकडे इथं नाही बोलू आठवते. आपापल्या घात करू शत्रू झालो मी दावेदारून तू तो कृपेचा सागरून उतरी पार तुका माने. मायला मंडळ पटकन उत्तर द्या. तुम्ही तुमच्या भावाची पोरगी तुम्हाला सून करून आणली, आधार व्हावा म्हणून का निराधार व्हावा म्हणून? आधार. आधार ना, आधार ना, आधार ना. जिनं आणली तिची मुलाखत घ्या. तो आणि झोडाया माणूस मिळाला तिला. ती महिनाभर अगोदर विचारी ती प्रस्थान कधी आहे, प्रस्थान. भावाची पोरगी सहसा करायची टाळावा. काही झालं तर तो भाऊ आहे आपला, पण तिचा मुलगा आहे, तिचा बाप आहे, तो मुलीचीच बाजू घेणार. तो आपली बाजू कशी घेईन? आता कोणचं जुळत जुळत आला असेल तर त्याला फोन करून सांगा घरी गेल्यावर, हे भाऊ कोण नाही दे. हा विनोद नाही महाराज. ममत्व माणसाला नाथे तोडायला लावल्याशिवाय. उद्या सासूचं सुनेचं भांडण झालं तर पोरीचा बाप म्हणतो आपल्याला गुड्डीचा काय दोष नाही. माझ्या बहिणीच्या डोक्यात फरक झालाय. नाही तर गुड्डी खास आपली. गुड्डी माझी पहिल्यापासून हुशारच. गुड्डी 10वीला परीक्षेला गेली तर 3 आठवडे पळून गेली ती, पण गुड्डीनं कोणाला कानाला धक्का लागून झाला. गुड्डी माई पहिल्यापासून हुशार. गुड्डी पायी 4 पोरांनी भाषा घेतल्या, पण गुड्डीला गम नाही. माई गुड्डी हुशार. काय झालंय महाराज? चला थोडं पुढं. तुम्हाला पुढं जायचंच कुठं? तिथंच बुंगायचं आहे तुम्हाला. आयुष्य झालं कमी आणि शरीर तयार झालं माणसाचं. याला माणूस कसा तयार झाला? एका मिनिटात बनवूनच दाखवतो. एका मिनिटात बनवून दाखवतो. पुन्हा गोठाळ नाही. स्त्री संघ जर समती तिला झाला तर मुलगा होतो. नीट आहे का बरं का? स्त्री संघ जर समती तिला झाला तर मुलगा होतो, विषमती तिला झाला तर मुलगी होते, आणि आशु वेळेला झाला तर संतती खराब होते. बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे मी चांगला वागून माझा पोऱ्याला नालायक का आला. तसं नाही, ते होणारच. माऊलीच्या भाषेत सांगू का? 9 अध्याय नंबर 9 ओवी नंबर 38. मुडा वणी बीज काढले निर्वाळे भूमी पेरले. ते काय काही लोक म्हणतात माझ्या पोराला पक्वा शिकवायचं आहे. पक्वाद्यातच येडं निघलं. तू काय असं करतो? कोणी उठायचं माझ्या पोराला कीर्तन शिकवा. कीर्तन करायचीच कथा कथा कोटरी आणतात. तू का कामातून गेला का? बाप रामायण सांगतो आणि पोऱ्या दुसऱ्याच गावातून सीता घेऊन आला. ती आहे स्वयंवर करता कुठं? असं नाही चालत. का खडकी जैसे वर्षले का आगी माझी, काय उपयोग आहे का त्याचा महाराज? नाही 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 त्याला. आणि तुम्ही म्हणाले याला पुरावा आहे का महाराज? तुम्ही एवढं का म्हणून बोलले? पुलश्य नावाच्या ऋषीनं आशु वेळे संघ केलता तर रावण बिभीषण कुंभकर्ण जन्माला आलता. आणि आदिती ऋषीनं पवित्र दिवशी संघ केलता तर हिरण्याक्ष नावाचा राक्षस जन्माला आलता. आणि हिरण्यकश्यपूने नारायण म्हणत संघ केलता तर भक्त प्रल्हाद जन्माला आलता.
शुद्ध बीज पोटी शुद्ध बीज पोटी शुद्ध बीज पोटी शुद्ध बीज त्याला एक जाणकार माणसांसाठी 4 वाक्य सांगतो. नारदाला देव मिळवायला 2 जन्म लागले. ऐ, नारदाला देव मिळवायला 2 जन्म लागले. नारदा नारदाला देव मिळवायला 2 जन्म लागले. ध्रुव बाळाला देव मिळवायला 5.5 महिने लागले. राजा परीक्षितीला देव मिळवायला 7 दिवस लागले. खटवांग रायाला देव मिळवायला 1 तास लागला आणि भीमाला देव मिळवायला 1 क्षण लागला. गदाच फिकली रे, नको मरू. ऐका आता, आता माणूस तयार झाला माणूस तयार. आणि त्याला काय काय दिलं एका मिनिटात बनवूनच दाखवतो माणूस. स्त्री संघ झाला. पहिल्या महिन्यात बाळाला डोकं येतं. दुसऱ्या महिन्यामध्ये बाळाला करचरण येतात. तिसऱ्या महिन्यामध्ये बाळाला नखा आणि लिंग येतं. ते लिंग स्त्रीलिंगी किंवा पुल्लिंगी. म्हणून जगामध्ये 3ऱ्या महिन्याच्या आज सोनोग्राफी होत नाही. डॉक्टर यमडी असो नाही तर सोमडी असो, लिंगच नाही तर काय वांग करीन तो. हा कितो महिना लागला आता. चला गाड्याला नाही चौथा लागला घ्या. पहिल्या महिन्यात डोकं येतं. दुसऱ्या महिन्यात बारीक आहे का लिहूनच घ्या. पहिल्या महिन्यात डोकं येतं. दुसऱ्या महिन्यात करचरण येतात. तिसऱ्या महिन्यात लिंग येतं. 4थ्या महिन्यात हस्ती येतात. हस्ती म्हणजे हाडं. 5व्या महिन्यामध्ये स्किन येते. स्किन म्हणजे चमडं. आणि 6व्या महिन्यामध्ये महिला मंडळ बाल फिरायला लागतं. ते उजव्या कुशीनं फिरलं तर मुलगा होतो आणि ते जर डाव्या कुशीनं फिरलं तर मुलगी होती. त्याला अजिबात फायली घेऊन बोंबलं तिंडायची गरज नाही. उगाच बायको दवाखान्यात पंपावी सुरण्या. आणि जेवढे लोक बायकोला घेऊन पेट्रोल पंपावर पेट्रोल टाकायला जातात ना, ते बायको कधी पंपावर नेत नाही. पहा लांब उभी करतात, बायकोला नेत नाही पंपावर. का? पंपावर लिहिलेलं असतं ज्वलाग्रही पदार्थ जवळ आला. माणसं रोडलाच बायको उभी करतात. 7व्या महिन्यामध्ये बाळाला सप्तधातू येतात. 8व्या महिन्यामध्ये बाळ पूर्ण होतं. 9व्या महिन्यामध्ये त्या बाळाला मी मागच्या जन्मी कोण आहे त्याचं स्मरण होतं. 9व्या अध्यायातली मातेच्या उदर कोरी पचून विष्टीच्या रात्री. आणि त्यालाच एक 13व्या अध्यायात अशीच ओवी आहे. मातेच्या उदर कोरी 2 ठिकाणी ओवी आहे. 9व्या आहे आणि 13व्या. बाळ बाहेर येताना महिला म्हणलं तिथं आजीबाई लागते. आजीबाई दुसरंच काम नाही. बाळ बाहेर आलं का आजी काय करते, हात वाला करते. गार पाण्यानं करावा लागतो तो आणि असं शिपडावा लागतो. शिपडलं का ते कार्ट सावध होतं. ते म्हणते क्याव म्हणजे मी काही करीन, तुला काय घ्यायला. मी आता बाहेर आलं आणि ते बाळ बाहेर आलं. अध्याय नंबर 18 ओवी नंबर 100 देहाची आगावा आलिया जन्ममृत्यूच्या सोळिया. अध्याय नंबर 18 ओवी नंबर 101 लालाटीचे लिहिले ते काही केल्यानं मोडेगा. आणि बाळ जन्माला आलं. आजीनं मांडीवर घेतलं, त्याला नाव ठेवलं. अध्याय नंबर 17 ओवी नंबर 329 उपजलिया बालकाशी नाम नये तयापाशी. ते बाळ बाहेर आलं. आजीनं मांडीवर ठेवलं. त्याला करोडो रुपयाचं शरीर मिळालं. हे एकदाच मिळेल, एकदाच मिळेल, एकदाच मिळेल, एकदाच मिळेल. मग ए देवा, जे एकदा मिळालंय सगळं कर रे, सगळं कर, सगळं कर देवा, सगळं कर देवा, सगळं कर देवा. पण हे नेऊ नको देवा, अभंगाच्या दुसऱ्या चरणात आहे. नको जाऊ देव भंगा, नको जाऊ देव भंगा, नको जाऊ देव भंगा, नको जाऊ देव भंगा, जाऊ देव भंगा, नको जाऊ देव भंगा,
आजीनं मांडीवर घेतलंय, त्याला शरीर मिळालंय, फक्त एवढं जाऊ देऊ नको. कानाची धन्यता कीर्तन ऐकण्यात आहे, डोळ्याची धन्यता देवाचं रूप पाहण्यात आहे, आणि पायाची धन्यता तीर्थाला चालण्यात आहे, आणि हाताची धन्यता टाळी वाजवण्यात आहे. माझं एवढं बाकी काय करायचं? सगळं राहिलं नाही, हा गेला, काय करायचं त्याला? काय करायचं काय त्याला? गाव इतकं सुंदर, सगळ्या सुविधा आहे गावात, फक्त त्या गावात माणसं राहते नाही. माऊलीची ओवी नव्या द्यात वसनगर, काय करायचं त्याचं? बाजरीचे कंस भरपूर वाढले, दाना नाही, काय उपयोग त्याला? त्याचा काय उपयोग नाही. गाव बारीक असलं तरी चालेल, पण त्यात माणसं असावा, शरीर चांगलं ठेवा, बाकी सगळं गेलं तरी चालेल. महिला मंडळ 3 गोष्टी जपून वापरा. 1 पाणी जपून वापरा, 2 वीज जपून वापरा, आणि 3 घरात वाणी जपून वापरा. जरा वाणीचा वापर वयामानाने करा. विशेषतः सुनबाई नावाचा प्राणी जरा नीट ऐका. तू काय तुझ्या बापाच्या घरून टेपो भर भांडे घेऊन आली म्हणजे ज्या गिरदारी घेऊन नाही आली. तुझ्या लग्नाची एक तरी वस्तू नीट आहे का? कपाट घरात घालताना मोडलं, दिवाणचा पाय म्हणून निघेलच होता, आणि सोफा सेट तर वाकेलच होता. तुम्ही कुणालाही बोला, बाहेर महिला मंडळ बोला तुम्ही, पण तुम्ही सासू सासऱ्यांना कधी बोलत जाऊ नका. खरं सांगू का, त्यांना बोलण्याचा तुम्हाला अधिकारच नाही. त्यांचा तुमचा काय संबंध? संबंध काय? तुम्ही ज्याच्याशी लग्न केलं तो खिलारी तुमच्या ताब्यात आहे, तुम्ही त्याला पाहिजे तसं वापरू शकता. त्याला भांडे घासायला लावा, कपड्याच्या घड्या घालायला लावा, धुणं, तो नाही म्हणलाय का? तो ते नाही म्हणलं का? पप्या आपल्या घरात सकाळी आंघोळीला बम पप्पा पेटवतात का मम्मी ग? पप्पा या. आपले भक्त खोटं बोलत नाही. हे इंदुरीकर भक्त आहे महाराज. ते ए रोजाना सुद्धा बसले नसते 11 वाजेपर्यंत. हे काय कीर्तनाचे पोर आहेत का? हे 4 वेळा रिमोटचे चॅनल बदलवणार आहेत, पण ते फिट बसलेत का नाही? हे हीच कीर्तनाची खरी श्रीमंती. ते बसतील का कधी? घरात तरी बसले असते का 2 तास? त्यांनी घर उलट पालटी घालता असतं 2 तासात. चला थोडं माग वाणी जपून. नवऱ्याला बोलायचं, काय बोलायचं ते त्याला बोला. काय तो बिचारा तुम्ही विकत घ्यायले, त्याला ऐकणंच. हा विनोद नाही. आणि पाया पडून सांगतो महाराज, माझं कीर्तन महाराज म्हणून कधी ऐकत जाऊ नका. शेतकरी वर्ग किंवा म्हातारी माणसं, पाया पडून सांगतो, परिस्थिती की गरिबीची सहन करू शकतात, पण मुलाबाळाकडून झालेला अपमान सहन करू शकत नाही. आणि तुम्ही सासऱ्याला परत तरी शब्द बोलायचा प्रयत्न करायचा नाही. तो ठरविल त्याला काय करायचं ते. तुमचा राईट काय आहे त्यांना बोलायचा. वैशाख महिन्यात आली तू, आणि तू सासूला म्हणती तुला मा संसार पावत नाही, आणि तू सासऱ्याला म्हणती वाटोळं केलं माझ्या नवऱ्याचं. तू होती का तवा? तुला माहिती आहे का तुझ्या नवऱ्याचा इतिहास काही? त्याच्या पायी 3 गुरुजीनं बदल्या करून घेतल्या. अशा भांगात गुरुजी होता तो. त्याला पाहिलं कोंबडी सुद्धा अंड घालीत नव्हती, असा नंगाट करी होता. उलटा तुझ्या ट्युशन लावल्यामुळं तो जागेवर आलाय. हा विनोद नाही महाराज, प्रारब्ध आहे ज्याचं त्याचं. सासू सासऱ्यांना बोलत जाऊ नका. बोल. आणि ते किती दिवस राहणार आहे बिचारे? एक तर शरीर त्यांचं कष्टाने खचलंय. तुम्ही त्यांना शरीरानं खचू द्या, मनानं खचू देऊ नका. बोलत नका जाऊ आजपासून. तुम्हाला काय बोलायचं ते नवऱ्याला बोला, त्या बिचाराला ऐकणंच आहे. आता नाही ऐकत तर काय करता? आता तुमची बायको तुम्हाला बोलती ना, आमची काय ओवळी ती एवढंच बा. तुमची वाटेव बोलती ना, आमची दार लावून बोलती, पण बोलतीच ना घरोघर मातीच्या. काय बायको जगात दोघांनाच चांगली मिळती, दारुड्याला आणि पुढाऱ्याला. दारुड्याची बायको मार खाला निभारलं हो, किती हाना, गम नाही पस्तावा नाही. ती म्हणती मा पप्याचा भानतो पण दिलदार आहे. बायको पुढाऱ्याची किती लोकांचा स्वयंपाक तयार करणार. बायका फक्त यांच्या मार खाती नाही. हिने करी चोपदार भजने बिजने पखवादे बिखवादे. महाराज लोकांच्या बायका मार नाही खाते कधी. आमच्या बायका अजून तर नाही बा.
हात सुद्धा वर नाही अजून तर कानपटीतच नाही दिली. आमच्या पुढच्यान काय देतात म्हणजे कीर्तनकारांच्या भजनांच्या बायकांना गाठ असतात. नवरा कीर्तनाला निघाला का आजही चालले. आजही चाल. अरे बाबा संत आई वडील स्वतः तिसरा कोण प्रेम करतो महाराज. प्रेम दोघच करतात आई वडील आणि आता ही प्रियशी कुठं प्रेम करीत असते का. आता आपली काही बावळाट कार्टे पोरीसाठी फाशी घेत्या. भंगार आहे का तू हलकट क्वालिटीचा. अरे म्हणे काय लाजा वाटल्या पाहिजे पुरीसाठी मरतो का दरिद्र तू. अरे बा म्हणे कान फडाले बाई पुरीला नाही हे उचलून आपटले बाई पुरीसाठी मरतो का दरिद्री. अय हे हृदय इतकं हलकट नाही का त्याच्यावर कोणी प्रेम करावं. हे हृदय इतकं हलकट नाही का त्याच्यावर कोणी प्रेम करावं. आपण इतके नादान नाही एवढं चांगलं हृदय कुणाला द्यावं. पुरीसाठी मरतो का दरिद्र्या. काही पोरं कुशाल फाशी घेतात नालायक. ती मला नाही म्हणली असे तिघ जण मेले तू चौथा आहे वा भूतन धरा गावाला. पोरगी कुठं पोरगी बसलेल्या कोणत्याही पोरानं सांगा बरं प्रिय करा ना तुमचं हॉटेलचं बिल कधी प्रियशीनं दिलं का. देणारच नाही ते हुशार मॉडेल आहे ते. 16 आईस्क्रीमच्या कांड्या खातं एकटं तर हे एक कांडी चूक येते. त्याला म्हणलं तुला घे इंटरेस्ट नाही अरे पैसेच नाही तर. प्रियशी कुठे अशी बोगस प्रेम करीत असते काय बावळा ठेका काय तर. बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे बा ते पोरगी माझ्याशिवाय दुसऱ्या संग जगू शकत नाही. ब्रह्मात आहे तू ब्रह्मात आहे ब्रह्मात. कितीतरी पोरं मेले प्रियशी ती अशी बोगस प्रेम करायला येडे का ती. प्रियशी जीवनात तीन आणखी नाटक करते त्या पोऱ्याबरोबर. लग्नाच्या अगोदर त्या पोऱ्याला म्हणत असते तू माझा प्राणनाथ आहे. प्राणनाथ नवनाथाचा भाऊ. लग्न झाल्या म्हणते तू नाथ आहे. शेवटी म्हणते तू अनाथ आहे. माणसाची बायको जीवनात 3 वर्षात 3 वाक्य बोलते. नवीन लग्न झालेले पोरं पहिल्या वर्षी बायकोलाही भारी बोलते. 3 वर्ष आहे का 3 वाक्यात. अहो अहो संपलं पहिलं वर्ष. अहो ऐकलं का पहिलं वर्ष. दुसरं वर्ष कान फुटले का. तिसरं वर्ष काय लाज बीज. 4थ्या वर्षी झाला दिंडी 3 एकरी आला आमच्या बोकांडीन पा. नाही रे नाही कुणाची कोणी. नाही रे नाही कुणाची कोणी. नाही रे नाही कुणाची कोणी. नाही रे नाही कुणाची. बघित कुणाचे भाव कुणाचा कोण कुणाचे सखे सोय. बघित कुणाचे भाव कुणाचा कोण कुणाचे सखे सोय. मेल्या पाठी सर्व रागिले सुटतील राग गाव. नाही रे नाही कुणाचे कोण. नाही रे नाही कुणाचे हे प्रेम बिम ह्या सगळ्या पुस्तकातल्या गोष्टी आहे. हॉटेल गा गढाळ गा आणतो तिला नाश्ता चालतो. पागल आहे तू. महिला मंडळ 3 गोष्टी जपून वापरा. पाणी जपून वापरा, वीज जपून वापरा आणि वाणी जपून वापरा. पुरुष मंडळी 3 गोष्टी जपून वापरा. अंगातली ताकद जपून वापरा. कुठे घालू नका बावळा ठेवानी. मारामाऱ्या करायला गाला घालतो. दंगली करायचे दंगली करायचे आणि टपरे पेटवायचे आणि आंदोलनं करायचे दिवस गेले आता.
आता ह्या 15 वर्षामध्ये महाराष्ट्रातलं पोलीस खातं नंबर 1चं काम करते. नंबर 1 गुन्हेगारीला 70% आळोख कोणी घातला आता? पोलीस खात्याने. नाही तर 16चं बलात्कार करीत होतं आणि 17चं खून करीत होतं. 100% जनता CC कॅमेऱ्यात आहे आता. आता टपऱ्या बिपऱ्या पेटवायचं इज बंद करा. याड पाठव लय माझटल्यावानी करू नका. म्हाताऱ्यांचे माप काढितो पुरीला पाहिलं बोकडाचा आवाज काढतो. 1 साईड भांग पाडितो भागला तर गोशिड्या झाल्या नाला का तुझ्या अंडरपॅन्टला उवा झाल्या खाजी तिंडतो तू काय प्रेम. आता 100% जनता CC कॅमेऱ्यात आहे. जर कधी क्लिप पेटवताना दिसला ना तू टपरी बिपरी पेटवताना क्लिपमध्ये अशी खुटी गुतन पठ्ठ्यात खोटा उपटन पण खोटी निघायची ना. हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. 3 महिने जामीन नाही आहे महाराज. काही गोष्टींना लोकांना वाटतं बा इंदुरीकर काही बोलतो. माझ्या 2 तासातल्या कीर्तनातलं एखादं वाक्य तुम्हाला विनोद वाटलं? तुम्ही ती गोष्ट हसण्यावारी नेता पण ती जीवनाचा कायापालट करणार आहे. फक्त तुम्ही ती गोष्ट कशी नेता? हसण्यावारी नेता. नाही तर ती गोष्ट कायापालट करणार आहे. दंगली बिंगलीत भानगडीत पड नका. आता पहिले दिवस राहिले नाही. विनोद नाही हा. आणि तुम्ही ज्यांच्यासाठी मोर्चे काढते कोणी तुम्हाला सोडवा येणार नाही. ही एवढी बाई गळ्यात लटकून आमच्या टोळीत या बाद झाला. आता हे दुसऱ्याचे भोंगे बांधायचे बंद करा आता. आणि आमच्याकडे जर आले ना परे हो तुम्ही श्रीमंत होणार नाही पण सुखी जागल्याशिवाय राहणार नाही. या ना आमच्या टोळीत. आमच्या टोळीत जो आला तो अजून उपाशी मिळाला नाही आणि बरबादही झाला नाही. दिवस कोणचे फिरा त्यात लई येडेवाणी करू नका. 11वीला गेला टोणग्या आता शिक तू प्राध्यापकाची टिंगल करतो. त्याला 1.5 लाख पेमेंट आहे. तुला वडा आहे बिडी आहे का? इडी अवलाद नाही. ते 10,070ची पल्सर 10चा मोबाईल 2-2.5 हजाराचा पायात बूट बोंबलं दिंडा तर रुपये इन्कम नाही. बापानं 100 द्यायची पेट्रोलला हिनं द्यायची 100. ही तर लई खोडीची. हा हिनं उलट पोराला म्हणायचं 100 राहू दे त्याचं ऐकू नको. त्याचं ऐकू नको. तो पहिल्यापासून तसाच आहे. कोण तो 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 त्याला मी 9वी पासून पाहते. तो जसा आहे तसा. मग आता 100 एक्स्ट्रा मिळाले होतो आपण हरिपाठ करीन का? ते 90 हाणायला लागलं माझातलं ते. आणि मग यांनी आता वाढदिवस करायची पद्धत आणली. घरी नाही करते यांना बाप नाही ना. आता यांचे वाढदिवस धाब्याच्या पुढे केक ठेवायचा. धाब्या पुढं सामुदायिक मुतायचं त्याच्यावर सगळ्यांनी. त्या केकवर संगच आणि तो मुतन केक एकत्र करायचा आणि प्रसाद म्हणून एकमेकाच्या तोंडात घालायचा. हॅपी बर्थडे टू यू. आणि पेल्यावर एकमेकाला बापाच्या नावानं का मारायचा. हे त्या खरंय का खोटंय? खरंय. हा हे विनोद नाही. हा अंगातली ताकद जपून वापरा. इथं वापरा ना. अंगातली ताकद 4 गोष्टीसाठी वापरा. 1 गोठ्यातल्या गाईची सेवा करा. घरातल्या आईची सेवा करा. काळ्या आईची सेवा करा आणि भारत मातेची सेवा करा. या देशच गरिबांनी वाचवला आहे. 288 मध्ये एकाचाही पोरगा मिलिटरीत नाही. खरंय खरंय. या काही कीर्तनकाराचं पोर मिलिटरीत नाही. पोर मिलिटरीत कोणाचे? अरे ज्याचा बाप हमाल्या करतो आणि ज्याची आई लोकांचे भांडे असते तिचा पोरगा देश सांभाळतो रायफल घेऊन. बंगल्यावालीचं पोरगा आहे का मिलिटरीत? नाही जाणार नाही. ते तुम्हाला घालील मिलिटरीत पण ते नाही. हो 12 वाजेपर्यंत पोरं बाहेर येणार. त्यात मूर्खासारखे ना आई कुशल म्हणते दरवाजा उघडो ठा बरं. त्याची आई अंगणात बसवली पाहिजे त्याला. हा महाराज प्रत्येक बापानं 9 नंतर पोरगा घरातून जाऊ दिला नाही बाहेर. महाराष्ट्रातली 50% गुन्हेगारी कमी होईल. अंगातली ताकद जपून वापरा. खिशातला पैसा जपून वापरा. पुढे घालू नका बावळाटवाणी. लक्ष्मी मिळत नाही. आमच्या कीर्तनकार मंडळीला जर कधी 2-4 हजार रुपये मिळाले ना 3 गजरी घेऊन जाते. आता एका बायकोला 3 गजरी का आला? बायको एक 3 गजरी
ती म्हणली तुम्ही 3 गजरे आणले. दिल ते 12वी वाले 10,000. लक्ष्मी जपून वापरा. 10 रुपये कमवल्यानंतर 1 रुपया दानात घाला तर 9 लाख लाभ होती. तिथं मी असो नाही तर माझा बाप असो नाही तर आम्ही दोघं संगत असो, नाही चालणार ते. लक्ष्मी गुंगवतीच माणसाला. हो ना, पैसे कुठेही नका घालू. आता सगळ्या लोकांका मोबाईल आहे. आता काय लग्नपत्रिका छापायची गरज आहे? 1 मिनिटात उभ्या महाराष्ट्रा कळलं ना तुझ्या घरी कवा तमाशा आहे. 450 नावं झाकीतून बोंबलं दिंडवतो हलकटा. ह्याला पैसे घालला. पूर्वी फक्त पुरुष फेटा बांधायची, आता यांनी सुरू केली फेटे. आता तुम्ही बांधा फेटे, आम्ही घेतो 9 वार. पुरी निघाला पॅन्ट शर्ट, आम्ही घेतो गाऊन. येतो वाढण्या नावळी तो मुंडकी. आता काय हा विनोद नाही. कशाला चांगले बसून लोक जेवत होते, यांना ऊत आला उभ्यानं जेवा. हलकट नाही तर. आणि ती वरड नाला एक ताटली हातात घेत भात कान एकाला भातच सापडला नाही, ते ताटलीच घेऊन घरी गेला. मग काही करीत बस. चांगले गोल गुलाबजांबू होते, लांबकुळे केले बा गुलाब. काय तुझ्या बापाचं गेलं तर का होते ना चांगले गोल. म्हातारी माणसं टपट तो केला लांबकुळा. आता गुलाबजांबू असा नाहीये. चांगली बुंदीन गुलाबजांबू सेपरेट होते. मारली झक एकत्र. राजा राणी. राजा एवढा, राणी एवढी. राजाला कळलं सुद्धा नाही राणीची टाकली का मुका घेऊन गेली. अरे बाबा हे जाऊ देऊ नको, हे कशाला ठेव. कथेची कथेची सामग्री, कथेची सामग्री, कथेची सामग्री, कथेची सामग्री, कथेची सामग्री, कथेची सामग्री. नको जाऊ देऊ भंगा, नको जाऊ देऊ भंगा. कान भरून ऐकेल तुझी कीर्ती, त्या डोळे भरून पाहिणे तुझे. आणि एक अभंग ते पाहता श्रीमुख सुखावले, जीवे गोड 3 अक्षराचा, श्रवणाची वाट चोखाळलेली शुद्ध महामळे म्हण होते जे, स्वतः स्वटाकले स्फटिके जायचे. डोळे शरीर चांगलं ठेवा, कुठे घालू नका. आणि हे बरबादीत का घालता, भजनात घाला ना. 22 वर्षी जगाची आई ठरले, याच्यासाठी वापरा. कसे ते मोबाईल, काय त्या मोबाईल आकडीचा पत्ता नाही, कोणी घेते खोकडं घ्यायचं. बरं त्याला वापरायला काही मर्यादा. लघवीला गेला मोबाईल आला, त्यानं चैन सुद्धा खोलली नाही. अख्या बुटात पाणी गेलं. अरे काय करा, काय त्या मोबाईलचा नाद लागला. झोळीत पोरग, झोळी करते ना महिला म्हणतो, झोळी झोळी. तुम्ही काय पाळणा म्हणता काय? झोळीच ना. झोळीत पोरग रडत आहे, त्याला भूक लागली, त्याची झोप झाली, म्हणजे त्याला दुधाची गरज आहे. बाईनं दूध तापवलं चांगलं गॅसवर, ताटात गार केलं, ग्लासात ओतलं म्हणजे बाटलीत ओतलं, त्याला बुज बसवलं, पोराला झोळीतून बाहेर काढलं आणि दूध घेऊन त्याच्याजवळ गेली. आता पोर खाली बसेल होतं फरशीवर. मग तिला वाकाया रोग झाला का? तेवढ्यात फोन आला. आता फोन महत्वाचा आहे का पोराला दूध देणं महत्वाचं आहे? ती वर बोलत राहील. कुत्रीचं पिलो आखं दूध पिऊन गेलं, ती अशीच बाटली धरणार. अरे काय माणसं आहे, पार त्या मोबाईलने माणसं पागल झाली. आणि मोबाईल वापरणारी जी माणसं नाही, रात्री झोपती नाही, यांना झोपत नाही. आवला दिला निम्या रात्री एकानं गोदडी फाडली. टरा गोदडी फाडली. त्याचा बाप म्हणला काल यानं खाट मोडली ना, आज गोदडी फाडली, याला झालं का? आणि हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. मोबाईलमुळे एक पिढी बरबाद झाली. हां,
पुरी बिरी पार कामातून गेल्या पुरीने ते इतक्या लाजा सोडल्या 2-4 वर्षात. पुरी चांगल्या पोरानं प्रेमच करीनो. एकदम भंगार पोराच्या नादी लागती. त्याच्या बगलात उशिड्या, वन साइड भांग, अंडरपॅन्टला वा, आणि त्यालाच म्हणते इश्क ही मेरी जिंदगी. पुरीनो तुम्ही प्रेम करू नये ह्या मताचा मी नाही, कारण मला गॅरंटी तुम्ही माझं ऐकू शकत नाही. कारण तुम्ही जी झक मारायची ती, कारण मी किती बोललो तरी तुम्हाला त्याची लाज. काय बोलायचं. 100% मुली इंदुरीकरला शिव्या देत्या, 100% पोरी इंदुरीकरला शिव्या देत्या. बा इंदुरीकर आम्हाला केसांवरून बोलतो, कपड्यावरून बोलतो, त्याच्या काय बापाचं जातं. पोरीनं माझ्या बापाचं काही जात नाही, पण मी एका मुलीचा बाप आहे. मुलगी मला आहे ना, आणि मुलीचा बाप झाल्यावर त्याचं हृदय मुलीबद्दल काय असतं हे फक्त त्यालाच कळतं, दुसऱ्याला काय माहित. 80% आमच्या कीर्तनकारांनी आईबापाचं भांडवल केलंय. रोज उठून तीच आई तोच बाप, फेटा बांधला का आई उठली. 80% कीर्तनकारांनी नुसते आईबापाच्याच माहिती सांगून लोक नादी लावली, पण दुसऱ्याचे आईबाप स्वतःचे नाही, स्वतःच्या घरी नाहीच तर सांगाल कोणाला. असं नका करू. पोरीनं तुम्ही मला शिव्या द्या, मला तुम्हाला काय बोलायचं ते बोला, तुम्ही जा पळून, आपलं मत नाही. आज जा मेसेज टाका, जा मेसेज टाका जा, आपलं काय मत नाही. फक्त तुम्हाला थोडं वाईट वाटेल, पण हा वर्ग जो बसला ना बिचारा, हा एवढा हा कष्टकरी वर्ग जो बसला ना, आता मी त्यांच्या मुलासारखा आहे. पूर्ण माझ्या फक्त एका प्रश्नाचं उत्तर द्यायचं आणि जायचं. कुणाबरोबर आहे जा तुम्ही, आपलं काही मत नाही. फक्त माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. आयुष्यामध्ये बापाने अशी काय पापं केलते का तुम्ही त्यांची मान समाजातून खाली केली, एवढं उत्तर द्या. जा जा. बनियन म्हणालं तर त्यानं पलटी करून घातलं, ही त्याची चूक झाली. बायकोच्या गळ्यातले दागिने मोडून त्यानं मुलं बाळं मोठी केली, ही त्याची चूक झाली. अरे हाताला त्यानं आयुष्यात कधी चांगलं घड्याळ घातलं नाही का, पायाला त्यानं चांगली चप्पल घातली नाही. अरे त्यानं तुझी फी भरायची तर 3 किलो साखरेऐवजी 1 किलो साखर आणली, आणि तुझी प्रयोगवही त्यानं आणून दिली. त्याचं हे फळ त्याला, हे फळ त्याला. आज हा बिचारा शेतकरी वर्ग, आज नोकऱ्या करणारे वर्ग, आज कल्याणमध्ये बाहेरून गावचे माणसं आले राहायला, पूर्ण फुटपाथवर झोपला तो बाप तुमचा. कंपनीत नोकरी नव्हती, फुटपाथवर झोपायचा, आणि कंपनीच्या वडा खाऊन खाऊन त्यानं पोट भरलंय. बाईक फ्लॅट घेतलाय. अरे तुमचा जन्म झाला पोरी नव्हतो, तुमचा बाप 15 मिनिटं एकटा हसत होता. का हसत होता माहिती आहे तुम्हाला? त्याच्या आईनं त्याला सांगितलं होतं, मला जर मुली, त्याच्या आईनं त्याला सांगितलं होतं तुला जर मुलगी झाली ना तर तू नशीबवान असशील. अरे त्याला मुलं आईची आठवण आली तर खळखळ हसला तो. काय आयुष्यात पाप केलं रे याने. तुम्ही प्रेम करायला निघाल्या मूर्खासारख्या, आपल्या बावळाटासारखं. क्वालिटी नाही, क्वांटिटी नाही, दर्जा नाही, काय नाही. काय चूक केली तुमच्या बापाने आयुष्यात? अरे पूर्ण तुम्ही 1.5 महिन्याच्या होत्या, 1.5 महिन्याच्या अशा इतक्या होत्या. तुमची आई तुम्हाला आंघोळ घालायची पूर्ण. बोटा का 5 जाणी क द्या ए पूर्ण तुमची आई तुम्हाला पूर्ण तुमची आई तुम्हाला आंघोळ घालायची ना, तर कशी घालायची माहिती आहे का? आमची 9वार साडीतली आई सांगाल कीर्तनातली, कशी घालायची माहिती का? पाय पसरायची, तुम्हाला पालथं झोपायचं, आणि 2 बादल्या घ्यायच्या, 2. एकात पाणी थंड, एकात पाणी गरम. आणि पाणी गरम वाटलं तुम्ही रडायला लागल्या का थंड टाकायचं. हाती 1, बादल्या 2. हा काय करायचं माहिती आहे पोरीनं तुमचा बाप? त्या बायकोच्या हातातला तांब्या घ्यायचा आणि स्वतः तुमच्या अंगावर पाणी ओतायचं पूर्ण. का ओतायचं माहिती आहे तुम्हाला? माझ्या मुलीला आईनं चोळून आंघोळ घालावी म्हणून त्या आईनं चोळायचं तुम्हाला. त्याने फडक्यात गुंडाळायचं, त्याला बाळातं म्हणायचे, आणि झोळीत नेऊन टाकायचं. तर तुमचा बाप पोरीनं झोळीची दोरी ओढायचा आणि तुमची आई भाकरी करायची, तर तो गरम भाकरी बायकोपाशी बसून खायचा, पण एका हाताने झोळी ओढत होता. तुम्ही बोलायला लागला ना, तो बोबडा बोलायचा. तुम्ही चालायला लागला ना, पोरीनं तो बाप वाकून चालायचा. आणि पोरीनं तुम्ही जर लई रडायला लागले ना पोरीनं, तर हा पाण्यासारखा बाप गुडघे खाली टेकवायचा, गुडघे दोन्ही हात खाली टेकवायचा, आणि घरात घोडा व्हायचा. फळ मिळालं त्याला, हे फळ मिळालं त्याला. गुडघ्यात खाली टिकून घोडा व्हायचा ना, त्याचे कपडे खराब झाले तर त्याला काही वाटत नव्हतं.
तुमचे दोन्ही पाय त्याच्या पोटाला लागायचे आणि पोटाला मुलीचा पाय लागला का तो वर रडत नव्हता, हसत होता, हान घोड्याला, हान घोड्याला, हान घोड्याला. अरे आज ईश्वरासारखा बाप घोडा व्हायचा रे, घोडा, आणि मस्त तुम्हाला पाठीवर फिरवायचा आणि तुम्ही रडायला लागला ना वर, असाच फिरून खाली घ्यायचा, टपकन मुका घ्यायचा, असा वाकून चालायचा. पोरीनं 10वीचं टाइम टेबल लागलं, त्याला कळलं, त्याने ते टाइम टेबल कागदावर लिहून घेतलं. ज्या दिवशी पेपर होता ना पोरीनं तुम्हाला, त्या दिवशी 8:30लाच तयार झाला सकाळी, गाडी पुसून ठेवली, मोटरसायकल, तुम्हाला पेपरला घेऊन गेला. पेपर सुरू झाल्यापासून शाळेच्या झाडाखाली बसून राहिला आणि शाळा सुटल्यावर तुम्हाला घेऊन आला. पूर्ण तुम्हाला पाहुणे आले पाहिला. आता त्या बिचाऱ्याच्या घरात एक तर कल्याणला राहतो म्हणल्यावर जागाही नाही आणि भांडे नाही. त्यानं शेजारून ताटल्या आणल्या आणि पाहुण्याने लई मागणी केली पोरीनं पैशाची. तो रात्रभर उशीमध्ये मुंडकं गुंतून रडला. पोरीनं तो कर्जासाठी रडला नाही हो, तो म्हणला पैसे जाऊ द्या, माझी मुलगी मला 20 वर्षे सांभाळलेली सोडून जाणार. रडला तो. पोरीनं तुम्हाला ज्याच्यावर प्रेम करायचं त्याच्यावर करा, ज्याच्याबरोबर झक मारायची त्याच्याबरोबर मारा, ज्याच्याबरोबर तुम्हाला पळून जायचं त्याच्याबरोबर जा. पण आज स्पष्टपणे घरी गेल्यावर आता संध्याकाळी बापाला सांगून टाका का माझं ह्या मुलावर प्रेम आहे, मी त्याच्याशी लग्न करणार आहे. तो बिचारा 5 लाख रुपये घालेल पण त्याची तुमच्या पाया पडतो पोरीनो, त्याची इज्जत वाचवा, त्याची इज्जत वाचवा. सांगून टाका त्याला, सांगून टाका, काय फरक पडत नाही, सांगितल्याने काही फरक पडत नाही. सांगून टाका बापाला आम्ही 9वीपासून एकत्र आहे, माझं त्याच्यावर प्रेम आहे, आम्ही 9वीपासून झक मारतोय, मी त्याच्याशिवाय राहू शकत नाही. हा विनोद नाही. पण तो बिचारा गल्ली पूर्ण एक खरं सांग का, त्याचा शर्ट फाटला ना त्याला काही वाटत नाही, त्याची दाढी वाढली ना काही वाटत नाही त्याला. त्याच्या खिशात हॉटेल पुढं रुपया जरी नसला ना तर तो मस्त उभा राहतो. फक्त त्याची इज्जत जाऊ देऊ नका. त्याला किंमत कशाची, त्याला किंमत कशाची इज्जत. त्याला पैसे गेल्याचं काही नाही वाटत पूर्ण. अरे तो बिचाऱ्याचं आयुष्य गेलं, त्याचं शरीर आटलंय, त्याला काही वाटलं नाही. 11 वाजून गेले, मला खणवायचं का नाही, 11:15. नाही आता आम्ही थकलोय महाराज. अरे चाललंय, फक्त महिलांनी एक वाक्य माझ्या उत्तर द्या, मी मुलींबद्दल बोललो हे चुकीचं आहे का, सांगून टाका ना, काय फरक पडत नाही. आणि पूर्ण कोण चुकत नाही. आता आम्ही काही लय शहाणे आहेत का, म्हणजे तुम्ही असं म्हणाल यांनी लव्ह मॅरेज केलं का, नाही आम्ही परमार्थातले त्यागी माणसं आहे. मला मी लोकांना सांगत नाही अगोदर, मी स्वतः करतो. माझ्या स्वतःच्या लग्नाचा खर्च 20 रुपये महाराज. मी असा बोगस माणूस नाही आहे, तुम्ही समजत तसा नाही आहे. तुम्हाला वाटतं हे नाही. मी माझ्या लग्नाच्या दिवशी सुद्धा 3 कीर्तनं केली होती. 3 वाजता लग्न केलं तरी 6 ते 8, 9 ते 11, 2 कीर्तनं केली ती. बायका पोरत कोणतं पोरगा आजारी पडलं काय झालं काही घेणं नाही महाराज. आयुष्यभर हेच. कवा पोरग शाळेत जातंय त्याचा तपास नाही, कवा मी अजून एक पोरग 2 मधलं एकाही दवाखान्यात नेला नाही. कवा पहिलं पोरग झालं ते पाहायलाच 5व्या दिवशी गेलतो. नाही महाराज. आणि लोकांना वाटतं यांची लय मजा आहे, काही नाही महाराज. आता हे बघ झाकली 1.25 लाखाची. लोक आपलं बावळाटवाणी काय होते त्याला, काही लोक काही प्रचार करते बा इंद्रकर लय पैसे घेतो. मी 25 वर्षात अजून कोणाचे पैसे ठरवून घेतले नाही. काही बरं ते अगोदरच घेते, मग तर बरं आहे. ब्रह्मकल्पना आहे महाराज. फार पिटलो आम्ही. आता मी तर पाया पडून जात असतो, टिकलं पाहिजे अजून 2-3 वर्ष या मावता आलो आम्ही. आणि ही कीर्तनं थोडीशी सत्य पण काळाची. आज मी तुमच्या मुलासारखा. आणि सांगा मला महाराज, आज आपण आपल्या मुलाबाळांना बोललो नाही तर एक दिवस सगळं संपेल ना. आता लोकांना वाईट वाटतं बा महाराज पुरीला लय डायरेक्ट बोलला. नाही ना, आज एवढं ऐकून जर एखाद्या पुरीला लाज वाटली आणि तिने जर प्रियकर सोडून दिला तर इज्जत राहिली ना. वा वा, हा विनोद नाही महाराज. आणि तुम्ही प्रियकर सोडा या मताचा मी नाही. पण आज धर्म टिकवण्यासाठी वारकरी संप्रदाय, वारकरी संप्रदायाची निर्मितीच पहिला शब्द आहे धर्मक्षेत्र. नंतर गीता ज्ञानेश्वरी वाचण्याच्या अगोदर